नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता मार्केटला जातोय आम्ही. काय घ्यायचं गायत्री तुला मार्केटला? बघू ना म्हणजे काय ते हांडा हांडा आणि कळशी घ्यायचंय ना तुला? हा, कितीपर्यंत भेटतो तरी हांडा कळशी? कितीपर्यंत भेटतो? 850 रुपये एक हांडा आणि एक कळशी घ्यायला. हा काय, कुठले तांबाचे आहेत का ते? स्टीलचे आहेत? तांब्याचे किती महाग भेटतात तांबा पितळ 1000-2000 हा काय, पण हांडा कळशी पाहिजे का तुला? हा ठीक आहे, बघू बरं. चल किती सांगतात काय नाही ते बघू. त्रिशू इकडे. हा, पतंग पतंग खेळते आता. कुठे मार्केटला जायचंय ना आपल्याला? नाही पतंग पतंग जय सँडल घाल, चल पटकन. का सँडल आतूच्या घरी आहेत? नाहीत ना, इथं आहेत ना सँडल. ये पटकन, ये इकडं. चला तर जाऊया आता मार्केटला जाऊया आपण. ते हांडा कळशी वगैरे पण बघू. ते हांडा कळशी घ्यायचं जे तिला, आणि काय ते कपाट वगैरे पण बघायचं होतं. ते कपाट पण बघून घेऊ. बघू जर टाइम भेटला तर कपाट बघायला जाणार आहेत, नाही तर हांडा कळशी घेऊनच घरी येणार आहेत. नाही तर मग काय, हा आधी मार्केटला जाऊ नंतर दुबईला जाऊ म्हणे. चला जाऊया आता मार्केटला. चला आता संध्याकाळचे म्हणजे 6:45 वाजायला आले, तेव्हा आता कुठे ते थंडगार वाटते इकडे मुंबईमध्ये. नाही तर दिवसभर तुम्हाला सिरियल सांगतो, एवढी गरमी खूपच मोठ्या प्रमाणात गरमी असते. तेव्हा तुम्ही समुद्र वगैरे तो बघितला जे. काय आलं त्रिशू? हा, अच्छा बीचवर जायचं होतं तुला? नको ना बीचवर आता, नको ना. आपल्याला मार्केटला जाऊया. तू सगळे ना तुझे ते कपडे मातीचे होऊन जातील सगळे. गायत्री ती बघ काय सांगते, ते कपडे नको काढू ना त्रिशू. मग तुझे सगळे ते मातीचे कपडे होऊन जातील ना. ठेव, तू कुठले अंकल आहेत? तिला त्या बीचवरती जायचं होतं. इथं कसं ते बाजूलाच बीच आहे ना, तेव्हा आता मस्त सनसेट पण होतोय. इथं बाजूलाच बीच आहे, तिला बीचवर जायचं होतं. पण तिथं जर घेऊन गेलोत ना तिला, मला इथे वाळू खेळायला लागेल तिथं. मग अर्धा तास ती यायचं नावच घेणार नाही. आता उद्या कसं रविवार आहे, तर रविवारीच जाणार आहे. ते बोनावेंचर चर्च आहे इथं. आणि त्रिशूला आपण या स्कूलमध्ये टाकायचा विचार चालू आहे इथं नर्सरीला. पण इथं टाकण्यापेक्षा म्हटलं आपली सर जे पी स्कूल आहे तिथंच टाकणार आहे तिला स्कूलमध्ये. त्रिशू काय आलं तुला? ते बघा, तिला राग आलाय, पूर्ण राग आलाय तिला. तिला सांगायचं की मला बीचवरतीच घेऊन जा म्हणे तुम्ही. चला तर जाऊया आता मार्केटला जाऊया. म्हणजे आलोच येत, तसं मार्केटला आलोच येत. हा इकडे हो त्रिशू, गाड्या येत आहेत. खरोखर एवढी गरमी होते ना, खूप म्हणजे खूपच गरमी होते इकडे. असं वाटतंय ना कधी पाऊस पडेल आणि कधी नाही, असं झालंय. त्रिशू कसा आहे रस? कसा आहे त्रिशू? मस्त आहे, गोड गोड लागतोय ना. इकडं बघ, इकडं बघ, तुझे लिप्स दाखव, लिप्स दाखव तुझे. ओ बापरे. तिला पहिले मेन म्हणजे मार्केटला आलो ना, तिला रस प्यायला पाहिजेत. आता इथं हे आमचं मड मार्केट आहे, आणि ते बघा ते बिल्डिंग दिसते ना, तिथं त्रिशूला स्कूलमध्ये टाकायची. तिथं ते सर जे पी स्कूल आहे तिथं, त्या स्कूलमध्ये टाकायचं आहे तिला. गायत्री तुला रोज यायला लागत जाईल पण मार्केटला. हा मग यायलाच लागेल ना रोज, डेली एवढ्या लांब यायला लागेल. त्रिशू सावकाश पी. चल ना, त्या कुठं भेटतात त्या हांडाकडशी? कुठं आहे आता? मग ते कपाट बघायला पण जायचं आहे काय? पण ते कपाट बघायला तिकडे लय लांब आहे ना यार, सारा हॉटेलकडे येते. हा, ताईन ते कुठे गेलेत पण? बापरे, निश्चित रस पिते. पण मला विचारलं का तुम्ही थोडासा रस घ्या का काय? हा हा का, विचारलं का तू? हा चल, थँक्यू विचारल्याबद्दल. नाही नाही, मला असं नाही असं ताप आणि सर्दीसारखं वाटतंय म्हणून मला पिऊशी वाटत नाही ते. हा तेच, आता तेच मित्रांनो डॉक्टरकडे पण जायचं आहे. आता ते डॉक्टरकडनं तो नंबर वगैरे घेतला, आता डॉक्टरकडे पण जायचं आहे. त्रिशू चल, झालं का तुझं? आधी हे पिऊ द्या. चालेल, पी मग पी. चालेल, चला जाऊया आता परत त्या हांडाकडशी बघूया आपण, तिकडे जाऊया आता. चला आता यांना इथं काय आलं गायत्री? हा बघ ना, त्या तिला कुठल्या तिच्या पायामध्ये घालून बघ ना ती चप्पल. आता काल पण
तर पण ती मोठी साईज आहे ना काहीतरी ती. त्रिशू चप्पल घ्यायला आलोय. कुठल्या कलरची पाहिजे तुला? पिंक 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 कलरची. बऱ्याच वर्षापासून आम्ही इथूनच शूज वगैरे काय राहिलेत ना ते इथूनच याच दुकानात घेतो आम्ही. जड नाही, थोडे हलक्यातलं. हा हलक्यातली दाखवा, रेग्युलर वापरायची आहे ती. ते घालून बघ ना, पायामध्ये घालून बघ ना तिला. हा बसव तिला, स्टूलवरती बसव. नुसती आगाऊपणा करते ही पोरगी, ऐकायचं नाव अजिबात घेत नाही, एवढं सुद्धा ऐकत नाही ती. काय माहिती आता अजून त्या हांडाकडशी घ्यायला जायचं, ते कितीला भेटतं काय माहिती अजून. काय नाही ग, जास्त लूज होते का काहीतरी ती. हा त्याच्यापेक्षा छोटी दाखव ती. हा बघ ना, दुसरी बघ ना मग. ती जास्त मोठी आहे ना ग त्रिशू ती. हा तशातली दाखवायला सांग मग, तशातली. हा बघ बरं, ये ते बघ गायत्री त्या पिशवीमध्ये मस्त आहेत. त्या पिशवीमध्ये बघ ते त्या ग्रीन कलरच्या वगैरे मस्त वाटत आहेत ते. काय आलं? अरे काय रेग्युलर वापरायचं आहे ना तिला. बघ त्रिशू ती घालून बघ, पायामध्ये घालून बघ. नुसती तिला प्रत्येक गोष्टीची घाई करणारी असते. हा हे बरोबर येत आहेत गायत्री वाटतं. मोठी आहे ना. हा तिच्या साईजचे पण चप्पल भेटणार नाही अजून. ती 3 वर्षाची आहे आणि एवढे लहान लहान पाय आहेत तिचे. मस्त वाटतंय ते बघा. हरभादेवी मातेचं मंदिर आहे मित्रांनो समोर, जे आमच्या मडमध्ये जे हरभादेवी मातेचं मंदिर आहे ना, तेव्हा तिथं वरती खूपच भारी वाटतं तिथं पण. आत्ताच म्हणजे मागच्या महिन्यातच जत्रा झाली तिथं पण. हे संध्याकाळचं वातावरण आहे, आता 7 वाजून गेले. सांग ना त्यांना याच्यापेक्षा छोटी साईज. मोठी साईज आहे होती, छोटी दाखवा ना. बघ ना काहीतरी थोडं चेंज करून बघ ना. तेच ना. आणि तुझ्या लेफ्ट हँड मध्ये ती बघ. जास्त अरे यार. पिंक कलरची. चला मित्रांनो, यांचं चालूच राहील अजून. ते बघू आता कुठलं स्लीपर घेते काय नाही, बघूया बरं आता आपण. ते बघा तिथं आत्ता चप्पल वगैरे घेतलेत त्रिशूसाठी. ते बघा तिच्याच हातामध्ये त्रिशूचे. आता लगेच त्यांना ते इथं काय ते टॉवेल वगैरे पाहिजेत. ते गायत्री म्हणे ते अंग पुसायला टॉवेल घेऊन घेऊया. कितीला सांगतात गायत्री? ए मातीमध्ये नको त्रिशू, मातीमध्ये नको. हा टोपी आता आपल्याला कुठे जायचं? कितीला आहे? 120. पण याच्याने अंग पुसलं जातं का? आणि ते पाठी लागलेले ते तसे नको का? आता तसेच आहेत ना आपल्याकडे. कुठली ती? हा ते बरोबर. हो त्रिशू, आता टोपी कशाला पाहिजे तुला? टोपी आहे ना तुला घरी? आहे ना रेडवाली टोपी. पिंकवाली पाहिजे. हा ठीक आहे घेऊया ना. बघ अजून कुठला कलर वाटतोय तुला बघ. आता काय सांगणार, आता घ्यायला आलो जे, मग घेऊन घे ना. तुला कुठला आवडतोय ते. हा त्रिशू काय झालं, काय पाहिजे तुला? ती वाली टोपी पाहिजे तुला? पण आता कुठे जायचंय आपल्याला? फिरायला थोडी जायचंय का? हा ते आपण कुठे फिरायला जातो ना तेव्हा घालायची ना ती टोपी. तुझ्याकडे अरे हो, पण तुझ्याकडे आहे ना ती टोपी तशी. ए बघ ना, तुला कुठला कलर आवडतो तो घेऊन घे ना मग. नाही तोच चांगला वाटतं काहीतरी, तोच घे. तोच घे ना. अरे पहिलावाला सांगितला तो. हा तोच मस्त आहे, तोच घेऊन घे. हा त्रिशूला आणि आपल्याला? अरे आपल्याला दुसरा घेऊ कशाला? मग एकच घेऊ. ए ते मातीमध्ये टाकते ती बघ. ते व्यवस्थित ठेवते. नको अजय, नको एवढा नरम. ते लहान पोरांसाठी ते.
अच्छा कडकवाले नाही आहेत का थोडे? वो कैसा वो छोटे बच्चों के लिए पूरा नरम वाला है वो ये. काय नाही मित्रांनो, ते म्हणजे ते लहान लहान पोरांना कसं ते आंघोळ वगैरे झाल्यानंतर पुसायला असताना तसे टावेल आहे ते आमच्यासाठी पाहिजे होते, पण तसे काय टावेल नाही आहेत. चल ना बघू बरं दुसरीकडे मग. हा चालेल चल. गायत्री आपण अजून नवीन रूम मध्ये शिफ्ट पण नाही झालोत ना, तू आतापासूनच भांडी गोळा करायला लागलीस. हा कितीला आहे ते प्लेट, कितीला आहे? हा 40 आणि 50. मग एवढ्या नको घेऊ ना, 3-4च घे ना मग. 6 प्लेटी. हा हा साखर टाकायचं आहे ते. हे बघा तिला काय घेण्यासाठी घेऊन आलो गायत्रीला, आणि ती वेगळंच काहीतरी घ्यायला लागली. तिला हे भांडी वगैरे घ्यायला लागली ते. आता तिला काहीतरी ते अंडाकडची घ्यायला घेऊन आलो होतो, आता इथं ते दुसऱ्याच प्लेटी वगैरे घ्यायला लागली ती. 6 प्लेटी आहेत. किती 6 आहेत ना ते? प्लेटीने अजून काय घ्यायचे आहेत का, ग्लास तांब्या वगैरे? अजून नवीन रूम मध्ये शिफ्ट पण नाही झालोय, ती आतापासूनच घ्यायला लागली सर्व. ते त्या रूम मध्ये सामानाला शिफ्ट करायचं आहे. 7 पाहिजेत की 6? हा ठीक आहे चालेल, घे मग. चल दे गायत्री, ताईचा पण फोन येतोय. हा चल, ताईचा पण फोन येतोय. आम्हाला ते कपाट बघायला पण जायचंय अजून, ते अंडाकडचे पण घ्यायचंय. ते राहू दिलंय नाही, बाकीच थोड्या वस्तू बघायला लागली इथं. काय माहिती आता ते काय करतात. काय आलं? त्यांचं काय ते कमी जास्त करायचं चालू आहे. ते कितीला देतात काय माहिती. ते 40 रुपये सांगतात एक प्लेट. हा ठेव तिथं ते. हा मी घेऊन घेतो, ठेव तिथं. चला आता त्यांचं काय घेते का नाही ते प्लेटी काय माहिती, बघू आता. घेऊनच गेलो वाटतं, तिला आवडल्यात ना त्या वस्तू, काय घेऊनच घेते ती इथं. चला आता ते कपाट वगैरे बघून घेऊया इथं. हे किती म्हणतात गायत्री कपाटाचं? हे कपाट कितीला आहे? 6500. हे बघा ते, अच्छा ते डबल डोअरचं आहे ते, 6500 म्हणतायत ते. आणि इकडे ठेवलंय, आणि हे बाहेर ठेवलंय. कलर नाही चांगला वाटत ना, सरकारी दवाखान्यासारखं. इकडे त्रिशू, ते बघा ती एवढी मस्ती करते ना ही पोरगी. इकडे त्रिशू, इकडे चल ना. मग पुढे दुकान आहे तिथं पण बघू. चल तोपर्यंत ताई येऊन जाईल. चला ते पुढे पण कपाटाचं दुकान आहे, तिथं पण बघू बरं कपाट वगैरे. एकाचं व्यवस्थित वाटत नाही, हे पुढेच बघू. चला दुकानमध्ये सगळे ते सेकंड हँड कपाट होते. तो 6500 रुपये सांगत होता. मग त्यापेक्षा ते नवीन घेतलेलं बरं आहे ना मग. हा मग हे सर्व नवीन आहेत ना, इथं काही सेकंड हँड थोडी आहेत. बघ तरी आतमध्ये जा ना, बघ ना. ते ताईन ते येत आहेत, त्यांना टाइम लागेल अजून. कलर नाही चांगले आहेत. मग तुला कुठला कलर पाहिजे? ते आतमध्ये पण बघ ना, ते आतमध्ये पण चांगलं वाटत ते पिंक कलरचे. बघ इकडे पण आहे ना, आपण बघ ना बरं. इथं मडमध्ये काही जास्त दुकानं नाही आहेत, ते आपले 1-2च दुकान आहेत. ते पण एक सेकंड हँडचं दुकान होतं ते. म्हटलं नवीनच कपाट आहे काय ते. आता इकडे आलोय, तिकडे बघू बरं एक कितीला म्हणतायत काय नाही. तेव्हाला बघ काहीतरी समोरचं. ते पण चांगलं वाटतंय ना. ते बघ चांगलं वाटतंय ना काहीतरी ते. क्या है भाई, उसका प्राइस क्या है? वो 14,000 और ये 12,000. ते बघा ते समोर दिसतंय ना, पिंक कलरचं आहे 14,000चं आहे, त्याच्या बाजूचं चॉकलेटी कलरचं आहे ना, ते 12,000चं म्हणतायत. एवढे महाग कपाट आहेत, काय सांगणार त्यांना आता. इथं पण म्हणतायत ते आपण 12,000चं सांगतायत ते बघा. येवाला कपाट पण 12,000चं म्हणताय. ठीक आहे आता कसं आहे, कारण की ते दुसरं कपाट बघू आता. घ्यायला तर लागणारच कपाट, पण हप्त्यावरती घ्यायला लागेल माझ्या मते. कारण की एवढी कॅश कुठून आणणार आपण, 10 आणि 12,000 रुपये हप्त्यावरतीच घ्यायला लागेल. काय काहीतरी कलर इधर क्या कैश पे ही लेना पड़ता है क्या? कैश पे ही ना.
हफ्ते पे नहीं मिलता है क्या? ऐसा हप्ते नाही बेटा, इथं नसणार ना त्यांचं. ते कसं ते मोठमोठी दुकानं असतात ना तिथं देतात ते. इकडं हो त्रिशू, काय करायचं मध्ये हप्त्यावरतीच घ्यायला लागेल ना आपल्याला. हा आता हे भारी वाटत होतं मला. हा मग तेच ना, मग एवढे कुठून आणणार. हा मग हा मग तेच ना. 14,000 रुपये जरा जास्तच आहे ना, पण ते पण हा जाऊ द्या ना, मग बघून काय फायदा ते हप्त्यावरती नाही म्हणतायत तर. हा जाऊ दे, दुसरी ठिकाणी बघू आपण. चल तिथं चारकोपला जाऊया ना, तिथं बघू बरं. चला आता इथं सर्व फिरून आलो. आता इथं आलो आता अंडाकडशी घ्यायला. म्हणजे माझी मोठी बहीण पण आहे, ते काकीन ते पण आहेत, आणि गायत्री पण अंडाकडशी बघतायत आता. आता सर्व ते कपाट वगैरे तर काय आवडलं नाही, ते हप्त्यावरतीच घ्यायला लागेल ते. त्या अंडाकडशी बघतोय इथं. एक कडशी पण घेते ना गायत्री. आणि त्या अंड्याच्या खाली ते स्टँड असतं ते पण घेऊन घे. मग सगळे एकच दम घेऊन घे आता. ते गावले कसे ते कोणा लग्नामा वाजांना पडत तो लिहितच त्या. त्रिशू पण त्याच्यामध्ये गरम पाणी, अंड्यामध्ये गरम पाणी होऊन जाईल ना. हा ते पण बरं आहे. मग कडची नको लिहू ना, अंडातले ना मग फक्त. हा ठीक आहे, घे अंडा कडशी सोबत. थोडं चांगल्यातला घे, पण ते तिला बॉटल भरायला कंटाळा येतात म्हणून अंडा कडशी घेते ती. हा त्रिशू, गायत्री बॉटल भरायला कंटाळा येतो म्हणून. चला आता घेऊया ते अंडे वगैरे ना, जाऊया घरी आता. चला बघू आता कितीला म्हणतात. काय ते 800-900 रुपयेपर्यंत येतीलच वाटतं ते, असं वाटतंय मला. कारण की याच्या आधी पण बघून गेलो होतो आम्ही, तर ते पैसे जास्त सांगत होते म्हणून काय घेतलं नाही ते. त्रिशू पाय नको लावू तिथं. बघ कुठले आवडतात ते घेऊन घे बघ. तू ती छोटीवाली डॉल चांगली ना ग त्रिशू. हा ते काय तुला काय समजत नाहीये, ते काय काय पण नको घेऊ ना ग त्रिशू. तिला सांगतो हे बघा छोटेवाले डॉल हे बघा मस्त आहेत, म्हटलं ये घे. तिला ये नको पाहिजे ते. आता बघा ती सायकलवरती जाते तिकडं. नको, तुझ्याकडे आहे ना तशी सायकल. ते बघा लग्नाला आता 3-4 वर्ष झालेत, अजून ते मंगळसूत्रच बघते. ती कुठलं मंगळसूत्र बघते काय माहिती, कुठलं आता. हा माझ्यासाठी मग आतापर्यंत काय घालत होते तू? हे छोटस. मग अभी 3 साल हो गए शादी को, अभी सब मंगलसूत्र नहीं पहना इसने. हा त्रिशू, हा कुठली ही वाली? बापरे, एवढी मोठी डॉल, एवढी डॉल ती लगेच खराब करून टाकेल ती. नाही ती डॉल फक्त शो म्हणून ठेवायची त्रिशू, खेळायची नाहीये ती. ती अशी बॉक्समध्ये ठेवायची असते ती. हा ते वाले घेते का? बघ किती मस्त आहे बघ. ते बघ किती मस्त आहेत बघ ते. हा हे मस्त वाटतंय त्रिशू. तेव्हा मम्मीने पण रेड कलरच्या घातलाय, त्यांनी पण घातलाय बघ रेड कलरच्या. खरंच मित्रांनो, एवढं म्हणजे हैराण व्हायला होतं ना. नुसतं या दुकानात जा त्या दुकानात जा, नुसतं असं डोकं काम नाही करत. डायरेक्ट तुम्हाला सिरियसली सांगतो, असं डोकं दुखायला लागलंय. किती? हो बापरे, 450. अरे क्वालिटी वरती राहतात ते. 450 रुपये सांगतात मित्रांनो ते डॉलचे. हे बघा ते मुलगा आणि मुलगी आहे ना, 450 रुपये सांगतायत ते. हा ना, ते डान्सिंग डॉल घेतलं होतं ते खराब करून टाकली. ते तिकडे टाकली. हा हा, आय लव्ह यू. ते बघा ती. चला बघू आता यांना आता कुठले डॉल पाहिजे काही नाही. घेतल्या त्या प्लेटी पण घेऊन घेतल्या. त्या अंडा पण घेतला नाही, अंडा नाही घेतला आहे, ते प्लेटी घेतल्यात फक्त. ते कपाटने अंडाकडचे नंतर बघणार. हा बघ त्याच्या. चला मित्रांनो, आलो आता घरी आलो. ते बघा सगळं आता घेऊन आलोय तिथं. आता काय नाही मित्रांनो, नुसतं थोड्या वस्तू काय घेतला. त्या अंडाकडचे राहिलीच ना काहीतरी. हा हे बघा मित्रांनो, एवढी एक थैली दिसते ना तुम्हाला, हे फक्त 1000 रुपयाच्या. म्हणजे ते गायत्रीला पण डॉक्टरकडे घेऊन गेलो
तर डॉक्टरकडे गेलो. 500 रुपये लागून. हा डॉक्टरकडे 500 रुपये लागून गेलेत आणि 500 रुपयामध्ये ते बघा तिने ते डॉल आणि लगे तोडून पण टाकले. काय ग तरी शो हा मी काय नाही केलं, मी काहीच नाही केलं, तूच तोडून टाकले ते. तर ते बघा ते कपाट घ्यायचं म्हणतोय ना, कारण की हे तुम्हाला हे लाकडाचं जे दिसतंय ना हे कपाट, हे म्हणजे आमचं नाही येते, ते रूम मालकाचंच येते. मग त्यांना म्हणजे बाहेर घेऊन जाण्याचं काही शक्य झालं नाही म्हणून त्यांनी इथंच ठेवून दिलं ते. मग आम्ही हेच कपाट वापरत होतो. तर बघू आता आम्हाला ते नवीनवालं घ्यायचं आहे. हे काय करायचं मग हप्त्यावरतीच घ्यायचं का काहीतरी? हा, त्यावर उद्या बघू. हा हे, 4 कपला. हा, 4 कोपला. येणार आहे ना. त्याच्यात मग तू कुठे येते? मीच जाऊन येईल ना. तुला तिकडनं व्हिडिओ कॉल करेल नाही ना, एवढ्या उन्हामध्ये तुला कुठे घेऊन जाऊ? ताई येते ना. हा त्या ताईसोबत जाऊन येऊ. हा त्या ताईसोबत जाऊन ये. काय? शूज. दे तिला डॉल देऊन दे, तिची डॉल. शूज घालून देऊ. हा शूज घालून दे तिचे ते. तर ती डॉल घ्यायला लावली. 50 रुपयाची डॉल येते आणि लगेच तोडून टाकली तिने. हे त्या प्लेटी पण आणल्यात ना. काय मी नाही बोलत होते तुम्हाला, ये रडली असती थोडा उशीर. बरोबर ठीक आहे जाऊ दे. आता जेवणाला काय बनवते? जेवणाला काय बनवू? हा थकली मी जास्त. जाऊ द्या. अरे काहीतरी थकली जास्त नाही, काहीतरी बनव यार, भूक पण लागलेली आहे. मित्रांनो एवढं हैराण व्हायला होऊन जातं ना ते मार्केटमध्ये. चालायचं काय? असं असं नाही, ते गायत्रीचं पण असं नाही की पटापट पटापट वस्तू का घ्यायच्या काय. आपल्या बजेटमध्ये भेटायला पाहिजे कुशन, असे काय सांगता तुम्ही? अरे बजेटमध्ये कसं काय? घेताय पैसे देऊन वस्तू घे, थोडी चांगली तर घेणार बघू ना. अरे हो मग आपल्यासोबत लहान पोरगी असते, मग पटापट घ्यायच्यात ना वस्तू का काय घ्यायच्या असते. तिला एका जागेवर बसून द्या, तिथं बसून. तुम्ही तिला सोबत पकडून घेता. पप्पा ये घे, पप्पा ये. आता पाय आहे, चालते ती पोरगी, चालवायचं. आणि आजूबाजूला या गाड्या येत आहेत त्या पुढं एवढ्या गाड्या. तिथं मार्केट. आजूबाजूला तिथं दुकानासमोर गाड्या मध्ये, दुकानात मध्ये लगेच तिला उचलून घे. अरे पण त्या दुकानामध्ये या वस्तूला हात लाव, त्या वस्तूला आता हात पोरगी लाव. लावतेच ना मग. आता नादन पोरगी, लहान पोरगी, तिला काय समज? अरे हो पण ते दुकानवाले ओरडतात ना. घ्यायचे आता 50 रुपये 10 रुपयाकडे कुठे बघायचं, घ्यायचे ना ठीक आहे. 50 रुपये दुसरी वस्तू येऊन जाईल. हा काय दुसरी वस्तू येऊन जाईल. ठीक आहे आता काय झालं, अंडाकडची नाहीच घेतली ना आता. घेईन ना, का नाही घेईन? का नाही त्याच्याकडे कधी. नव्हती तशी डिझाईन, मला त्या गावाकडे सारखं पाहिजे. हा गावाकडे तुला सगळं गावाकडचंच पाहिजे असतं. मस्त अंडाकडची घेतलं असतं. आता 1000 रुपये या खाली फुकट खर्च झालेत ना. आता अंडाकडची येऊन गेली असती ना तुझे 1000 रुपये मध्ये. आपण इकडे नाही बोलत होते मी तुम्हाला यायला रिटर्न, तिकडनं सांगत होते मागून इकडे चला घरी आला. तुम्ही इकडे घेऊन आला. मला डॉक्टरकडे पण नाही जायचं होतं. नाही ना त्या डॉक्टरकडे दाखवायचं पण मेन होतं ना डॉक्टरकडे पण. आता पण त्या औषधी टायमावरती घे फक्त. दाखव त्या प्लेटी, दाखव इकडं. कितीला पडल्या त्या? 245ला ना. या बघा या 245ला पडल्या त्या प्लेटी. किती 7 प्लेट आहेत ना. हा 7 काहीतरी 35 रुपयाची एक प्लेट आहे ती. हा 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 ते औषधी मम्मीचे आहेत ते दाखव इकडे, दाखव ना त्या प्लेटी. मोजून घे 6 आहे की 7 आहेत? 7 आहेत ना काहीतरी. हा? 7 आहेत ना. हा, मस्त प्लेट आहेत ना, काय एवढ्या जड पण नाही वाटत होते. या बघा या प्लेट जड आहेत ना. काय अजून ते रूम पण शिफ्ट करायचं आहे मित्रांनो. परत ते त्या रूम मध्ये सामान सर्व टाकायचं आहे तिथं. आत्तापासून हे सर्व एक एक जमा करायला लागली ती. काय आलं? हा जेवण वगैरे करायला बरे आहेत ना. आता काय घेऊन झालेत आता काय. हा, ला. मग काय करूया, सेकंड हँड कपाट घेऊया की नवीन वालच कपाट घेऊन येऊया? नवीन घेईन 2-1000 जातील. ते काही भंगाराच्याच भाव मध्ये काढलं तर तेवढ्याच याच्यात जमणार. आपण ते 10,000 रुपयाला भेटेल काहीतरी कपाट मध्ये. हा बघूया कितीला भेटतात. तो बोललेला ना की ते 13,000ला पण आहे, 12ला पण आहे. हा. मग ठीक आहे. ते लहान असताना ते घ्यायचं आपल्याला, कुठे मोठे घ्यायचं. हा ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. भरपूर थकायला पण झालंय. आता काय जेवण बनवते काय माहित, मला नाही वाटत आहे. असं वाटतंय मला आता खिचडी खाऊन झोपायला लागणार आहे. खिचडी खाऊन. ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय. डाळ भात बनवून दिला, आता खिचडी देईन तुम्हाला. हा मग काय बनवशील? सकाळी डाळ भात चपात्या, त्या गव्हाच्या वड्या बनवल्या, मस्त खाऊन घेतलं, झोपून गेली. हा खाऊन पिऊन पण नाहीच बोलतात ना तुम्ही यार. मला हा, तेच कसं माझ्या नवऱ्याचं कसं शिकवू मी, कसं सांगू? ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बाय बाय करतायत.